नमस्कार मंडळी, तर आपण आज आलो आहे नाशिक येथे. आपल्याला एक प्री वेडिंगचं थोडंसं फोटोशूट करायचं आहे, पण आपलं कपल अजून आलेलं नाही आहे. सो माझ्यासोबत आपला अथर्व दादा आणि आम्ही इथं आलेलो आहे, पोहोचलो अजून म्हणून भाऊचं काय चाललंय? हे असं आमचं चाललेलं आहे. काय करतो रे भाऊ ते असं? काय कळलं त्याला, मी काय करत होतो. येतोय, चल इकडे, तू पण ये, चल. तेव्हा तो एक आलाय अजून. म्हटल्यानंतर आज 1 तासानंतर आपला दादा आहे, तो इथं आता आलेला आहे. हे बघा, तर त्याला यायला खूप ट्रॅफिक लागली होती. जस्ट तो आला आपला नवरदेवाचा. आणि बॅक साईड तिकडनं ताई पण आपली येऊ राहिली आहे. अशा तऱ्हेने आपला इथला फोटोशूट झाला आहे. तुम्हाला मी थोड्या वेळात त्याचे पण रिझल्ट दाखवून देईल. आमची इथं ताई येते बॅक साईडने आणि दादा आहे. आणि श्रीरामांची जी मूर्त आहे, तर तिथं आम्ही आता शूट घेतलेला आहे. आणि आम्ही नेक्स्ट लोकेशनला चाललोय. तर ते लोकेशन आहे आता इथून बॅक वॉटरला, म्हणजेच गंगापूरला. नाशिक मधलं प्रसिद्ध वाईन, जिथं आपण वाईन बनवलं जाते, सगळं बघितलं असेल तुम्ही, तर ते इथं ठिकाण आहे. आणि आम्ही या सोला वाईन्स पासून चाललोय बॅक वॉटरला, गंगापूरच्या, जी गोदावरी नदीच्या बॅक साईडला. तुम्हाला जे बोललं की पाणी वगैरे साठलं असं, तिथं ते डॅम आहे, ते नाशिकला पाणी प्यायला येतं. त्या ठिकाणी आम्ही तो फोटोशूट साठी चाललोय. आणि आम्हाला ऍक्च्युअली तो सनसेटचा पॉईंट घ्यायचा होता, पण अंधार पडलाय समोर. आता मला नाही वाटत की फोटोज होतील, लाइटिंग लागणार पण आता घेऊ आम्ही त्या पद्धतीने लाईट्स वगैरे लावून त्याचं शूट करणार आहे. नाशिक मध्ये आता बॅकवॉटर वरती आमचं शूट झालंय जस्ट कम्प्लीट. थोडंसं काही कारणास्तव मला थोडं शूट कमी घ्यावं लागलं. तिथे गेल्यानंतर पोलीस आलेले होते. ते बोलले की दादा, इथून तुम्ही लवकर जा, तिकडे वाघ येतो, असं होतं तसं होतं. तर आम्ही ते शूट थोडंसं कमी करून घेतलंय. आणि थोडीशी अडचण झाली होती. आता त्यांना मी फोटोज कॉपी करून देऊ राहिलो. थोडंसं त्याने यायला उशीर झाला. आपली